नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज तुम्ही उपोषणाला बसलात बँक ऑफ महाराष्ट्राच्या याच्यासमोर, कार्यालयासमोर। काय मागणी आहे तुमची? माझी मागणी अशी आहे सर, की माझ्या रेल्वे स्टेशन ब्रँचसमोर मी पहिल्यांदा उपोषण केलं होतं। त्यांनी मला तिथनं आश्वासन देऊन उठवलं उपोषणामधनं, की तुमचं प्रकरण आम्ही हे करू, सँक्शन करू। तर त्यांनी 2 महिन्याच्या कालावधीनंतर माझं प्रकरण रिजेक्ट केलं आणि मला माझं प्रकरण बँकेला परत पाठवलं। त्याच्यामुळं मी परत त्यांच्या मेन ब्रँचसमोर उपोषण याच्यासाठी बसलो, की त्यांनी माझ्या प्रकरणावरती परत एकदा विचार करावा। कशासाठी ते कर्ज प्रकरण होतं आणि कधीपासून तुम्ही त्याचा पाठपुरावा करता? माझं 2021पासून माझं कर्ज प्रकरण आहे सर, बँक ऑफ महाराष्ट्र रेल्वे स्टेशन ब्रँचमध्ये। तिथं कालावधीने असं झालं का वारंवार 3 महिन्यामध्ये प्रत्येक 3 ते 4 महिन्यामध्ये बँक मॅनेजर बदलत गेले, सतत बँक मॅनेजरच्या बदल्या होत गेल्या। असं करता 2021पासून ते प्रकरण 2023पर्यंत आलं। मग त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आम्ही ते प्रकरण हेड ऑफिसला पाठवलं आणि त्याच्यामुळं मग त्यांनी हे करून मग परत अजून त्यांनी काही सहकार्य भेटलं, तर त्याच्यामुळं मी ब्रँचसमोर उपोषण लावलं। उपोषण लावल्याच्यानंतरही 2 दिवस त्यांनी काही माझ्याकडे लक्ष दिलं नाही। तिसऱ्या दिवशी आले ते माझ्याकडे आणि आश्वासन देऊन त्यांनी उपोषण सोडवलं, की बाबा आम्ही तुमचं प्रकरण निकालीच लावू। कशासाठी कर्ज तुम्ही मागितलं आणि त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट दिले? माझं प्रकरण हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती CMAGP प्रकरण आहे, जे युवकांसाठी आहे, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी। तर त्याच्यामधनं मी पेपर डिश मेकिंगचा व्यवसाय टाकला होता आणि त्याच्या पूर्तता मी हे CAचं स्टेटमेंट दिलं होतं, बँक स्टेटमेंट दिलं होतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतील त्यांची पूर्तता मी पूर्णपणे त्यांना केली। म्हणजे अधिकारी लोक तुमच्या कर्ज प्रकरणाकडे जाणून बुजून जाती द्वेष भावनेतून टाळाटाळ करतात का? आता त्यांचं माझा उद्देश तर तसा नव्हता बोलण्याचा, पण त्यांच्या वागण्यानुसार तर मला तेच वाटतंय की ते जातीय वाद करतायत। याच्यापूर्वी तुम्ही आता उपोषणाला बसण्यापूर्वी तुम्ही त्यांना काय निवेदन वगैरे दिलं किंवा काय? मी बँकेसमोर उपोषणाला बसण्याच्या पहिलं CP ऑफिसमध्ये निवेदन दिलं, जिल्हा उद्योजक केंद्रामध्ये उपोषण दिलं, संबंधित पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि लीड बँकेला सुद्धा निवेदन दिलं। लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना कोणाला भेटले? लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना कांबळे साहेब म्हणून त्यांच्याशी आमची चर्चा झाली होती। तर त्यांनी सरळ सांगितलं की आमच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाला, 5 जणांची कमिटी असते, कमिटीने तुमचं प्रकरण रिजेक्ट केलं नाही। काय कारण वगैरे दिलं? कारण त्यांनी असं सांगितलं का तुमचा सिव्हिल प्रॉब्लेम आहे, RBIची गाईडलाईन्स अशी म्हणून त्यांनी मला त्यांचं हे दिलं। तर मी त्यांना सांगितलं होतं का माझा सिव्हिल अपडेट होण्यासाठी एखादा महिना लागेल सर, ते मायनस+ होत राहते। तर त्यांनी ते कालावधी न घेता त्यांनी माझं प्रकरण रिजेक्ट केलं। किती लाखाचं प्रकरण आहे? माझं CMAGPचं प्रकरण 10 लाखाचं आहे सर। जिल्हा उद्योजक केंद्र त्याच्यामधनं 2.5 लाख सबसिडी देत आहे। माझा स्वतःचा 50% वाटा आहे त्याच्यामध्ये आणि 5% वाटा आहे आणि संबंधित बँकेत 7.5 लाख रुपये। अच्छा, तुमचं कौटुंबिक परिस्थिती कशी आहे आणि बँकेने जर कर्ज प्रकरण सँक्शन केलं तर काय करणार पुढे? सर माझं कौटुंबिक, माझ्या मागं 2 मुलं, आई वडील, बायको आहे। तर त्यांच्या शिक्षणाचं माझं एक असं ध्येय आहे की माझं कुटुंब एक चांगलं आयुष्य जगू शकेल आणि माझं मनोबल वाढेल बँकेने जर कर्ज दिलं तर। 4 लोकांमध्ये, समाजामध्ये माझा मान उंचावेन की बाबा बँकेने माझं कर्ज प्रकरण सँक्शन केलं आणि त्यामुळे मला काहीतरी करण्याची संधी मिळाली। तुम्ही बँकेला पत्र दिलं आहे म्हणजे उपोषणासाठी, तर बँकेने तुम्हाला परावृत्त नाही केलं का तुम्ही उपोषण करू नका वगैरे? नाही सर, मी त्यांना 2 ते 3 दिवसा पहिल्यांदा लेटर दिलेलं आहे बँकेचं की बाबा मी 11 तारखेला उपोषणाला बसतो। मी 7 तारखेला त्यांना लेटर सर्क्युलेट केलं होतं, CP साहेबांना, जिल्हा अधिकारी, उपविभागीय आयुक्त आणि सर्वांना लेटर सर्क्युलेट केलेलं आहे मी। तर त्यांनी मला चर्चेसाठी वगैरे काही बोलवलेलं नाही, म्हणून मला नाही इलाज असतो आज उपोषणाला बसवलं आहे। आपलं नाव? माझं नाव साहेबराव गंगाधर हनुमंते, कबीरनगर, उस्मानपुरा। धन्यवाद।